लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. आजच्या घडीची सगळ्यात मोठी आणि ताजी बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी एकदम आनंदाची बातमी, एकदम गुड न्यूज आहे. तर ती गुड न्यूज काय आहे आपण हेच ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे कधी येणार, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा कधी होणार आणि तुम्हाला 1000 रुपये येणार, 1500 येणार, 2000 येणार, 3000 का 4500 रुपये, तुम्हाला किती म्हणजे कोणती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. की तुम्हाला नेमके पैसे कोणत्या दिवशी येणार आहेत आणि सर्वात मोठी खुशखबर काय आहे. तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पैसे नेमके कोणत्या दिवशी येणार. म्हणजे सर्व लाडक्या बहिणीच्या मनामधला प्रश्न म्हणजे काय, तर सगळ्यांच्या मनात प्रश्न एकच आहे की आमचे पैसे, आमचे 1500 रुपये, आमचे 3000, आमचे 4500 रुपये, आमचे 10000 पैसे नेमके येणार कधी. आणि काही महिलांना फक्त 1500 रुपयाची काही महिला वाट बघत आहेत, कारण त्यांचा फक्त एकच हप्ता रखवलेला आहे, ते म्हणजे चालू महिन्याचा, मे महिन्याचा. त्यांना फक्त मे महिन्याचा हप्ता हवा आहे 1500 रुपये, कारण त्यांचा 1500 रुपयाचा पैसे राहिलेले आहेत. 1500 रुपये जर आले त्यांना तरी खूप झालं, कारण त्यांचा हा चालू महिन्याचा हप्ता रखवलेला आहे. परंतु अनेक बहिणी अशा आहेत ज्यांच्या 3-4 महिन्याचा हप्ता, 3 महिन्याचा, 4 महिन्याचा हप्ता रखवलेला आहे. अशा महिलांचं काय, तर अशा महिलांना देखील एक खूप मोठी खुशखबर आहे. त्याचबरोबर आता अजून शासनाने अधिकृत जाहीर केलेले नाही. पैसे कधी येणार ते शासनाने अधिकृत जाहीर केले नाही, पण विभागीय स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला एक मस्तपैकी एक तारीख सांगणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा कधी होणार. त्याचबरोबर आता मी आधी सांगतो की 3000 रुपये कोणाला येणार. तर 3000 रुपये येणार ज्यांचे 2 हप्ते रखलेले आहेत त्यांना येणार किती रुपये, 3000 रुपये. आणि ज्यांचे म्हणजे ज्यांचे 2 हप्ते रखले त्यांना 3000 रुपये, आणि ज्यांचे 3 हप्ते रखलेत ना त्यांना येणार 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत. त्याचबरोबर ज्यांना मे महिन्याचा हप्ता आला नाही, मे महिन्याचा हप्ता ज्यांना एकच हप्ता रखला त्यांना फक्त 1500 रुपये जमा होणार आहेत. ते पण फक्त मे महिन्याचे 1500 रुपये फक्त एकच हप्ता जमा होणार, कारण त्यांचे पैसे आधी रखलेले नाहीत. पण ज्यांचे पैसे रखले, ज्यांचे हप्ते राहिलेले आहेत, रखलेले पैसे आहेत, त्यांच्या खात्यामध्ये हमखास 3000 ते 3500 म्हणजे 3000 ते 4500 रुपयापर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांचे पैसे रखलेले आहेत त्यांना एकदम पैसे जमा होणार आहेत. मग आता हे पैसे येणार कधी, तर 11 मे हा सर्वात महत्त्वाचा कालावधी असणार आहे. तारीख नीट बघा, 11 मे ते 15 मे हा सर्वात महत्त्वाचा कालावधी असणार आहे. 11 मे ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 11 मे ते 15 मेच्या दरम्यान, म्हणजेच काही महिलांना 11 मे पासून पैसे येऊ शकतात, काहींना 12 किंवा 13 मेला सुद्धा पैसे येऊ शकतात. म्हणजे काही महिलांना बघा तुम्ही तर पाहू शकता 11 मे पासून पैसे येऊ शकतात, आणि काहींना 12 किंवा 13 मे पासूनही पैसे येऊ शकतात. तर काहींना 15 मेची वाट पाहावीच लागणार आहे. काहींना 15 मेची वाट पाहावीच लागणार आहे, कारण सरसकट सगळ्यांना पैसे येऊ शकत नाहीत एकदमच. त्यामुळे काही महिलांना 11 मे पासून पैसे येऊ शकतात, तर काहींना 12 किंवा काहींना 13 मे पासून, तर काही महिलांना 15 मे पासून पैसे चालू होणार आहेत खात्यामध्ये वाटप व्हायला. म्हणजे काहींना 15 मेपर्यंत वाट पाहावीच लागणार आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये बघा, संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे पाठवले जाणार नाहीत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे पाठवले जाणार आहेत इथं असलेले. परंतु मित्रांनो, ह्या GR नुसार मी सांगत नाही, तर कारण मला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे पाठवले कधीच जात नाहीत. आतापर्यंत कधी घडलं नाही की एकाच दिवशी एका जिल्ह्यामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे आले. एकाच दिवशी एका जिल्ह्यामध्ये पैसे सहज ट्रान्सफर होऊ शकतात, परंतु एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे कोणीच पाठवत नाही. जिल्हा वाईज घेतात, जिल्ह्यानुसार पैसे पाठवतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे एकाच वेळी पाठवले जाणार नाहीत, तर टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. म्हणजे काहींना 12, काहींना 13 तारखेला, काहींना 15 तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. म्हणून जर दुसऱ्या महिलेला पैसे आले आणि तुम्हाला अजून आले नाहीत तर घाबरू नका, तुमच्या देखील खात्यामध्ये पैसे लवकर जमा होणार आहेत असं गृहीत धरून चला. शेजारच्या महिलाला पैसे आले म्हणजे तुम्हाला पैसे येणार नाहीत असा अर्थ नाही होत त्याचा. जर शेजारी कोणाला पैसे आले तर ह्याचा अर्थ सरळ असा होतो की तुमच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय शंका असेल, प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.